श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट शांतपणे माझे बोलणे ऐकत राहा. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे जन्माचे नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्याच इच्छेने माझ्याच दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी तयार करतो. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटते आणि त्याची समस्या नक्कीच दूर होते. फक्त माझ्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. बाळा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण नशिबाने नव्हे तर प्रयत्नाने यश मिळते. स्वामी म्हणतात, बाळानो तुम्ही जेवढे गमावले त्यापेक्षा जास्तही कमावणार आहात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि बाळानो कोणतेही काम मी उद्यापासून करीन हे वाक्य तुम्हाला जीवनात कधीच यशस्वी होऊ देणार नाही. जे काम करायचे असेल तर ते आजपासूनच सुरुवात करा. आणि बाळा तुमच्या आयुष्यात काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण तुम्ही चुकीच्या माणसांचा सहवास करू नका. स्वामी म्हणतात, बाळा स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजूवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान असतो आणि सत्कार असतो. बाळा हे मात्र लक्षात ठेव आणि अजून ऐकत बसा. तेव्हा तो स्वामींजवळ बसलेला बाळ म्हणतो, स्वामी तुमच्यावर खूप विश्वास आहे. जे माझ्याकडून हिरावून घेतले त्यापेक्षा अधिक चांगले तुम्ही माझ्यासाठी ठरवून ठेवले असेल ना स्वामी. तेव्हा स्वामी पटकन हसतात आणि म्हणतात, बाळा होय, आम्ही सर्वांसाठी ठरवून ठेवतो आधीच. तेव्हा बाळ स्वामीला म्हणतो, स्वामी मी कधी कधी एकटे असतो, खूप रडावीसे वाटते, मनात भीती वाटते. तेव्हा स्वामी मला माहित असते की माझे शेजारी माझे स्वामी आहेत. परत मी चेहरा हसरा करतो, मला कोणाचीच भीती वाटत नाही. स्वामी तुम्ही असताना तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा घाबरू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, चिंता सोड. स्वामी म्हणतात, एकटे राहायला शिका, कारण माणसे आणि स्वप्न कधीही बदलू शकतात. आणि एवढा संयम ठेवायला शिका की कितीही वाईट झाले तरी वाईट वाटून घ्यायचे नाही. बाळा तुझ्या लक्षात आले का? गप्प बस आणि आई. स्वामी म्हणतात, बाळा माणसाची परिस्थिती किती पण खराब असू दे, रडायचे नाही कधी, त्याउलट हसतच राहायचे.